आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की काल विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर अधिवेशनच्या काळामध्ये की हे अधिवेशन कशासाठी असते की महाराष्ट्रातील जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्याची चर्चा होऊन महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे प्रश्न सुटण्यासाठीचं एक लोकशाहीने दिलेलं एक जसं गणेश भाऊनी सांगितलं मंदिरच एक ते व्यासपीठ आहे। अशा ठिकाणी आमदारांचे काही कार्यकर्ते तिथे येण्याला त्यांना मुभा असते किंवा काही आमदार त्या कार्यकर्त्यांना पास देतात। परंतु जो कालचा व्हिडिओ जर तुमच्या माध्यमावरनं बघितलं की एका साईडला पडळकर आणि 7-8 जण उभे आहेत, दुसरीकडनं ये जा चालू आहे आणि तिथे कुठेतरी पडळकर ते खुणवताना दिसत आहेत आणि आज जाऊन तो जो काही आरोपी आहे ज्यांनी मारलं तो जाऊन मारतोय। ही हिम्मत कुठनं येते हो? कुठनं येते ही हिम्मत? मुळामध्ये ज्यांनी तिथे मारहाण केली त्यांना पास कुणी दिला? मला जी माहिती मिळाली की त्यांच्याकडे पासच नव्हता, म्हणजे ते आमदाराच्या किंवा गाडीमध्ये बसून आलेले होते। मग ज्या आमदारांनी त्यांना गाडीत आणलं होतं ही त्यांची जबाबदारी आहे। तुमच्यासोबत मोका असलेले सराईत गुन्हेगार कसे काय तुम्ही विधिमंडळात आणले? का आणले? एक लक्षात घ्या, आपण ताकाला जाऊन भांडण लपवायचं काही कारण नाहीये। पडळकर आणि आव्हाड यांच्यामध्ये जी काही राजकीय त्यांच्या कुरघुड्या किंवा धुसफूस चालू होती ती तुमची विधान भवनाच्या बाहेर बरोबर आहे। तुम्ही एकमेकांना ठीक आहे आंदोलन करत असताना शाब्दिक उच्चार केले जातात, खोके बोके किंवा एकमेकांना पेंग्विन वगैरे म्हणणं, हे त्या पायरीवर आंदोलनाच्या दृष्टिकोनातनं ठीक आहे, कारण का असंवैधानिक जी भाषा आहे, कारण का आपण सभागृहात किंवा त्या विधान भवनात असताना संसदीय शब्द वापरले पाहिजे। पण बोका हा काय अशी ती शिवी पण नाहीये, हा एक मराठी भाषेतला समजा आपण असं समजू की ते उच्चार आणि बोलणे आहेत। मग त्या पद्धतीचंच आंदोलन होणं दोन्हीकडनं, म्हणजे विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, दोन्हीकडनं होणं गरजेचं असतं। जेव्हा त्या सभागृहामध्ये गद्दार शब्द घेतला तर रुपालीताई या संपूर्ण प्रकारामध्ये आव्हाड यांनी थोडा समजूतदारपणा दाखवायला हवा होता, कारण ते जेव्हा माध्यमांसमोर आले त्यावेळेस सुद्धा मोठ्या आवाजामध्ये बोलले, त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर गाडी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सर्व स्टंटबाजी न करता थोडा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे होता, तुम्हाला काय वाटतंय? मुळामध्ये एक लक्षात घ्या, आव्हाड जरी विरोधी पक्षात असले तरी मी कार्यकर्ता म्हणून आहे। जी काही घटना घडली, जी काही त्या मारहाण झाली त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा आवाज वाढला असेल। आता ज्यांनी त्यांनी मीडियासमोर कशा पद्धतीने यावं, ती घटना काय घडलेली आहे, ते विरोधात आहेत किंवा ते माझ्या विरोधातल्या पक्षातले आहेत म्हणून मी त्यांना नावं ठेवायची तो माझा पिंड नाही। त्यांनी जे पोलिसांच्या गाडी अडवण्याचा जो काही प्रयत्न केला, ज्याला मारहाण केली आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल केल्यानंतर ते आक्रमक झाले असतील। बरं, त्यांनी जी काय गाडी अडवली आहे त्यांना माहिती आहे की ते आंदोलन जरी केलं असलं तरी ते बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे आपल्यावर कारवाई होणार आहे आणि त्याच्यानुसार त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे। पण ज्यांनी त्या विधानमंडळाची गरिमा हात लावलेला आहे, महाराष्ट्रातनं मान खाली घालवली आहे, त्या लोकांवर कडक कारवाईचं खरं गरज आहे। त्यांच्यावरती आता आव्हाड म्हणत होते ते वडापाव खात होते, पोलीस काय स्पेशल ट्रीटमेंट देत असेल, हे जर देत असतील तर हे चुकीचं आहे, कारण का काळ सोकावला जातो। आजच्या या इतिहासामध्ये कुणाची हिंमत नव्हती विधिमंडळामध्ये असं कृत्य करण्याची। ज्या लोकांनी केलेले त्यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत सरकारकडून।